ठीक है सर, जोरून बोला। आपका नाम बताइए। महेश मदन मिठे। कौन से फील्ड में आप क्या हो गए सर? हे सर मी गट क्रमांक 20 वरंगाव आहे, माझी निवड झालेली आहे। तुमच्या मेहनतीबद्दल प्रेरणा हीच होती की आईवडिलाच्या कष्टाचं चीज करत होतं, मला भेटते एवढं होतं माझं डोक्यात। ओके, कुठून आले सर तुम्ही? मी जालना जिल्ह्यात परतूर तालुका आष्टी माझं गाव, कंपोस्ट आष्टी सातारा वायगाव। ओके, याच्या मागं प्रेरणा कोणाची होती? प्रेरणा भावाची, आईवडिलाची, आत्याच्या मुलाची, यांच्याच सगळ्या आधारावर ह्या गोष्टी मला आज साध्य झालेल्या आहेत। माझं सगळं मेहनत श्रेय माझ्या परिवारालाच आहे। काय पदावर निवड झाली आपली? माझी SRPF वरंगाव गट क्रमांक 20। आणि इथं कुठल्या कोचिंगमध्ये होते का सेल्फ स्टडी होते? सेल्फ स्टडी होती, जाधव सरांचं मार्गदर्शन होतं। अच्छा, जाधव सर म्हणजे सेल्फ स्टडीमधून झालं तर? हा, आम्ही सेल्फ होतो, सेल्फ स्टडी करायचो, पण जाधव सरांचं मार्गदर्शन आम्हाला मुलात लाभलं। ओके, किती विद्यार्थी होते सर तुम्ही एका भरपूर बॅच? विद्यार्थी होते। किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं? इथं वरंगावला हां, नाही या एक्झाममधून? मी इथं 291 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। अच्छा, तुमच्या बॅचमधून का? हां, सेल्फ स्टडीमधून तुम्हाला चांगली प्रेरणा मिळाली? हो हो, सेल्फ स्टडी केलेली आहे मी भरपूर। सेल्फ स्टडीमधून म्हणजे चांगलं यश मिळालं याच्याबद्दल थोडंफार सांगा काही, म्हणजे बरेचसे मुलं क्लासेस लावतात, याच्याबद्दल थोडं सांगा। बऱ्यापैकी तर रिडिंग ग्राउंड सातत्य या गोष्टीत भरपूर महत्त्वाचं आहे। मी सातत्य या गोष्टीत भरपूर महत्त्वाचं आहे। मी टिकून राहणं, प्रयत्न करत राहणं, शिकायची तुमच्यात असणं, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आपला आदर्श कोण आहे? आदर्श आईवडील आई वडील। बरं, आता नवीन मुलं जे काही एक्झामसाठी तयारी करतात यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? यांच्यासाठी एकच आहे की या क्षेत्रात न डोस मागताना आपल्या हार झाले एखाद्या क्षेत्रात त्यातून एक ती हार पचवून पुढे कसं जाऊ या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे। नवीन पिढी काय सांगा? याचं की या क्षेत्रात टिकून राहणं महत्त्वाचं आहे। तुमचं हार तुमचं सगळं जीवन